आजच्या या विश्लेषणाची सुरुवात एका अत्यंत रंजक आणि गूढ कथेने करूया. आपण तत्वार्थ सूत्र आणि करुणेचा मार्ग या सखोल विषयावर चर्चा करणार आहोत. आता विचार करा, एका पाठीवर अर्धवट लिहिलेलं वाक्य आणि एका छोट्याशा घटनेने सगळा अर्थच बदलून गेला. गिरनार जवळच्या एका गावात सिद्धय्या नावाचा एक मुमुक्षू श्रावक राहत होता. त्याने मोक्षमार्गावरचे एक अपूर्ण वाक्य एका लाकडी पाटीवर लिहून ठेवलं आणि तो काही कामासाठी बाहेर गेला. ती पाटी तशीच तिथे पडून होती. मग नेमकं काय घडलं त्या पाटीवर? तर सिद्धय्याच्या घरी एक निरग्रंथ मुनिराज भिक्षेसाठी आले होते. भिक्षा ग्रहण करून परत जाताना त्यांची नजर अचानक त्या लाकडी पाटीवर पडली. तिथे लिहिलं होतं, दर्शन, ज्ञान, चारित्र. मुनिराजांनी काही क्षण विचार केला आणि अगदी शांतपणे, कोणालाही काहीही न सांगता त्या वाक्याच्या सुरुवातीला फक्त एकच रहस्यमयी शब्द जोडला आणि ते तिथून निघून गेले. तो एकच शब्द होता, सम्यक. बघा, एका शब्दात केवढी ताकद असते. फक्त दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य हे जर चुकीच्या मार्गाने असतील तर ते माणसाला संसारात आणि मोहात अधिक अडकवून ठेवतात. पण त्याला सम्यक म्हणजेच योग्य किंवा तर्कसंगत असा शब्द जोडला की तोच मार्ग थेट मुक्तीचा, खऱ्या मोक्षाचा मार्ग बनतो. सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य हाच तो खऱ्या मुक्तीचा मार्ग. एका साध्या शब्दाने मोक्षाची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकली. हीच अत्यंत महत्त्वाची तत्वे टिकवण्यासाठी इतिहासात केवढा मोठा संघर्ष झालाय हे अकलंक आणि निकलंक या दोन भावांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कथेतून पाहायला मिळतं. सत्यासाठी थेट मृत्यूच्या दारात जाणारा हा प्रवास होता. जैन तत्त्वज्ञानाचं रक्षण करण्यासाठी आणि बौद्ध तत्त्वज्ञान सखोल समजून घेऊन त्यातील त्रुटी शोधण्यासाठी त्यांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलले. त्यांनी थेट नालंदा विद्यापीठात अतिशय गुप्तपणे प्रवेश मिळवला. पण हा प्रवास सोपा नव्हता. तिथे त्यांची ओळख पटवण्यासाठी अनेक सापळे रचले गेले. एकदा त्यांना एका मूर्तीला ओलांडून जाण्यास सांगितले. त्यांनी अत्यंत हुशारीने त्या मूर्तीवर एक धागा ठेवला, तिला अपूर्ण मांडलं आणि मग आदराने ओलांडलं. पण सर्वात मोठी परीक्षा झाली ती मध्यरात्री. अचानक झालेला एक खोटा भूकंप, झोपेतून धचकून उठणे आणि तोंडून नैसर्गिकपणे बाहेर पडलेला जैन मंत्र नमो अरिहंताणम. त्यांची ओळख उघड झाली. मृत्यूदंड सुनावण्यात आला, पण मोठ्या शिताफीने ते तिथून निसटण्यात यशस्वी झाले. इथे आपण एका आकड्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. 1. जेव्हा सैनिक त्यांच्या मागावर होते आणि दोघांचेही वाचणे अशक्य होते, तेव्हा त्यांनी एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. धर्मरक्षणासाठी अकलंक जिवंत राहणे गरजेचे होते, कारण तो अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता. तो कोणताही कठीण ग्रंथ फक्त एका वाचनात पाठ करू शकत होता. आणि यासाठी निकलंकने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, जेणेकरून अकलंक जिवंत राहून सलग 6 महिने शास्त्रार्थ करू शकेल. एका वाचनाची ताकद आणि एका भावाचं सर्वोच्च बलिदान. अकलंकची स्मरणशक्ती खरोखरच अफाट होती हे मान्य करावंच लागेल. पण या आधुनिक जगात आपण आपल्या मनाचा वापर कसा करतो? आपणही अकलंक सारखेच आहोत, पण दुर्दैवाने चुकीच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. आपल्या मनाच्या स्टोरेज स्पेसमध्ये आपण सतत सांसारिक राग, लोभ आणि नकारात्मक गोष्टी साठवून ठेवतो. आपल्या मनाचा हा कचरा व्यवस्थापित करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे झाले आहे. कधी असा विचार केलाय आपण, कुणीतरी केलेला अपमान आपल्याला आयुष्यभर अचूक लक्षात राहतो. त्याची वेळ, जागा, चेहऱ्यावरील भाव सगळं काही जशास तसं आठवतं. पण एखादा सखोल आध्यात्मिक विचार आपण लगेच का विसरून जातो? मोक्षाच्या मार्गावरील तत्त्वज्ञान मात्र आपल्या मेंदूत टिकत नाही आणि सांसारिक गोष्टी मात्र कायम कोरल्या जातात. असं का? यामागचं कारण अतिशय सोपं आणि आजच्या काळाशी अगदी सुसंगत आहे. आपला मेंदू हा एका स्मार्टफोनसारखा आहे, ज्याची मेमरी पूर्ण भरलेली आहे. जोपर्यंत आपण जुन्या सांसारिक आवाजांच्या आणि नकारात्मक विचारांच्या जंक फाईल्स मुद्दाम डिलीट करत नाही, तोपर्यंत नवीन आणि चांगल्या सवयी डाउनलोड करण्यासाठी त्यात जागा सोडणार नाही. जागा रिक्त केल्याशिवाय नवीन ज्ञान सामावून घेता येतच नाही. आजच्या या आधुनिक जीवनातील गदारोळात आपलं लक्ष कसं भरकटलं आहे हे आपण दररोज अनुभवतो. हे सांसारिक विचार आणि सततचे विचलन आपल्या मनाची जागा व्यापतात आणि आध्यात्मिक वाढीपासून आपले लक्ष सतत दुसरीकडे ओढून नेतात. थोडक्यात सांगायचं तर आपण आपली एकाग्रता आणि शांतता गमावून बसलो आहोत. आपल्या रोजच्या सवयींकडेच बघा ना. जेवताना मोबाईलचा सतत वापर करणं, ऑफिसचं काम घरी चक्क बेडरूमपर्यंत आणणं आणि स्क्रीनच्या आहारी जाऊन आपल्या अगदी जवळच्या माणसांकडे दुर्लक्ष करणं, या सवयी आपली मानसिक शांतता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करत आहेत. यामुळे आपण वास्तवापासून आणि स्वतःपासून खूप दूर जात आहोत. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. एकाग्रतेशिवाय केलेल्या कृतीचे फळ नेहमी शून्य असते.
जर आपण लक्ष केंद्रित न करता एखादी कृती करत असू तर त्याचे आध्यात्मिक किंवा शारीरिक परिणाम मिळत नाहीत. मोबाईल बघत जेवल्याने अन्नातील रस शरीराला मिळत नाही, उलट मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे जसे आजार बळावतात तसाच काहीसा हा प्रकार आहे. तसंच एकाग्रतेशिवाय केलेलं वाचनही निष्फळ ठरतं. जोपर्यंत कृतीत भाव नाही तोपर्यंत ते शून्य आहे. बरं, आता आपण एका अत्यंत उदात्त आणि महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया. करुणा म्हणजेच सार्वत्रिक सहानुभूती आणि दया. खऱ्या अर्थाने धर्म तेव्हाच अस्तित्वात येतो जेव्हा त्यात सखोल सहानुभूतीचा पाया असतो. केवळ स्वतःचे कल्याण पाहणे हा धर्म असूच शकत नाही. करुणा हा मोक्षमार्गाचा अगदी आत्मा आहे. करुणा म्हणजे नक्की काय? करुणा म्हणजे केवळ स्वतःचा बचाव करणे किंवा स्वतःपुरता विचार करणे नव्हे, तर इतरांचं दुःख प्रत्यक्ष अनुभवणे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची मनापासून इच्छा बाळगणे. संपूर्ण विश्वातील सजीवांना दुःखापासून वाचवण्याची प्रामाणिक भावना म्हणजेच खरी करुणा. करुणेचा पूर्ण अभाव काय असतो हे समजून घेण्यासाठी या 2 कथा पहा. एकीकडे अशी एक महिला जी केवळ मृत्यू आणि वेदना म्हणजे काय हे पाहण्यासाठी स्वतःच्या मुलाला छतावरून फेकून देते, आणि दुसरीकडे स्वतःला संतानप्राप्तीसाठी मिळालेले हरभरे एकटीच खाणारी आणि समोर उपाशी मुले असूनही त्यांच्याकडे न बघणारी आई. जिथे ममताच नाही तिथे करुणा कशी असू शकेल? या उलट खरी करुणा म्हणजे काय? आपण आयुष्यात ज्या वेदना आणि दुःख सहन केले आहेत त्या जगातल्या इतर कोणालाही कधीही सहन कराव्या लागू नयेत ही प्रबळ इच्छा म्हणजे करुणा. कुणाचंही वाईट चिंतण्याऐवजी माझ्यासारखं दुःख कुणालाही न मिळो ही निखळ भावना म्हणजेच खऱ्या अर्थाने करुणा होय. आणि इथूनच आपण पुन्हा तत्वार्थसूत्र, ज्याला मोक्षशास्त्र असंही म्हटलं जातं, त्याच्या मूळ तत्वज्ञानाकडे येतो. या ग्रंथाचा गाभा काय आहे? तो मुक्तीचा अंतिम मार्ग दाखवतो, ज्याला आपण रत्नत्रय किंवा 3 रत्ने असे म्हणतो. हाच तो खरा मार्ग आहे. हा मार्ग 3 प्रमुख टप्प्यांमधून जातो: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. हे बघा, खऱ्या आध्यात्मिक गुरूंना हा उपदेश देण्यासाठी शब्दांचीही गरज नसते. त्यांचे निःशब्द आचरण, शांतता आणि चरित्र्यच हा मुक्तीचा मार्ग त्यांच्या अनुयायांना शिकवत असते. कारण आचरण हेच सर्वात मोठं प्रवचन असते. ह्या तात्विक प्रवासाचा समारोप एका अत्यंत शक्तिशाली आणि उदात्त वाक्याने करूया. जीव धर्मोस्तु मंगलम, म्हणजेच जगातील सर्व प्राणीमात्रांचं कल्याण होवं. ही प्रार्थना फक्त एका विशिष्ट गटासाठी किंवा धर्मासाठी मर्यादित नाही, तर जगातील प्रत्येक जीवासाठी आहे. हाच करुणेचा सर्वोच्च आणि अंतिम आविष्कार आहे. पण जाता जाता एका सखोल प्रश्नावर आपण नक्की चिंतन करूया. जर आपलं मन सततच्या सांसारिक आवाजांनी आणि विचलनाने काठोकाठ भरलेलं असेल तर या सार्वत्रिक करुणेसाठी आपल्या मनात जागा तरी कुठे उरली आहे? खऱ्या करुणेची आणि ज्ञानाची स्थापना करण्यासाठी आधी मनातील हा कचरा आणि गोंधळ दूर करणे गरजेचे आहे. हा विचार करतच आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. पुढच्या वेळी असाच एक सखोल विषय घेऊन नक्की